धन्यवाद वैशाली. तिने इतकी छान ओळख करून दिली आहे. आता तसं त्याला साजेसं भाषण व्हायला पाहिजे. देव फार मानत असते तर साकडं बिकडं घातलं असतं, पण जाऊन देत. काय मला मी आल्याबरोबर बॅकग्राऊंड म्युझिक सुरू झालंय. त्यांना कळलंय की अभिनेत्री आली बोलायला की मागे म्युझिक पाहिजे, त्याच्याशिवाय काही मजा येणार नाही. मला नेहमीच ह्या परिसरात यायला फार आवडतं. केशवराव गोरेमध्ये एक छान छान कार्यक्रम असतात, नेहमी दर्जेदार कार्यक्रम असतात. आणि मला असं वाटतं की पार्ल्याला सारखं फार झुकतं माप देतात सगळे लोक आणि म्हणतात की सांस्कृतिक उपनगर वगैरे. पण मला तुमच्याकडची जी संस्कृती आहे गोरेगावमधली ती मला भारी आवडते. कारण मला माहिती असतं नेहमी की फार मनापासून लोक कार्यक्रमाला येतात. नुसतं बोलवलेले आहेत म्हणून जमत नाहीत, तर स्वतःहून कार्यक्रमांना येणारे, अनवट कार्यक्रमांना येणारे लोक, रसिक, प्रेक्षक आणि सुज्ञ लोक मला असे एक गठ्ठा नेहमी गोरेगावात बघायला मिळतात. त्याच्यामुळे फार छान वाटतं. आत्ता तिने उल्लेख केला की मी मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून कार्यरत झाले. तर ते ज्या संमेलनात ठरलं तेव्हापासून गिरीश सावंत मला सतत समोर दिसत आहेत. म्हणजे जे पहिलं पालक संमेलन झालं होतं सायनच्या शाळेमध्ये, आणि तिथे आई पालक ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये धाडलेलं आहे, अशा 4 माझे शब्द थोडेसे वेगळे असतात कधीतरी. मला असं वाटतं एकदम, मीच बोलताना जेव्हा मला ऐकते तेव्हा मला असं वाटतं की सगळेजण पाठवतात, म्हणतात मी धाडते का म्हणते. तर ते आता असं झालंय की औरंगाबादमध्ये मी जी भाषा ऐकली आहे ती अजून माझ्या मनात इतकी ठसलेली आहे, कारण ती माझ्या लेखी ती सर्वात उत्तम भाषा होती. तर त्याच्यामुळे खूप असे अनवट, म्हणजे नेहमी प्रचलित असलेले शब्द नाही तर थोडेसे वेगळे शब्द येतात तोंडी, आणि मग त्याचं माझं मलाच खूप अप्रूप वाटतं आणि मग मी त्यांना फार धरून राहते. तर अशा आई पालकांची मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये मी जे काही बोलले असेल, कारण माझं जे काही आहे ते मी खरंच सांगते, मी एक नवकार्य करतीये. खूप वर्ष काम केलंय, झपाटून काम केलंय, एखाद्या कार्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलं आहे. अशा सगळ्या लोकांबरोबर बसताना मला अत्यंत संकोच होतो, कारण खरंच माझं काम नाहीच आहे मोठं, पण तळमळ 100% आहे. आणि मी माझा जो अनुभव घेतलेला आहे ना, पालक म्हणून माझा जो अनुभव आहे तोच सगळ्यांपर्यंत पोहोचवावा असं मला वाटतं. कारण तोच म्हणजे मला वाटतं की तो मी फार समरसून घेतलेला अनुभव आहे. त्याच्यामुळे मी त्या मुलाखतीमध्ये जे काही माझा अनुभव बोलले तो आमच्या आनंद भंडारेंनी, म्हणजे तेव्हा व्हायरल हा फक्त ताप असतो असं मला वाटायचं, तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की अहो तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय. म्हणजे काय ते पण मला कळलं नव्हतं की 1.5 लाख लोकांनी तुमचा, एक आठवड्यात 1.5 लाख लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलाय. तर अशा काळामध्ये मला त्यांनी असं सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर फेसबुकवरती मेसेंजर जो असतो, जिथे कोणीही तुमच्याशी संपर्क साधू शकतो, ते मेसेंजर भरून व्हायला लागलं की आम्हाला निर्णय घ्यायचा आहे मुलाला मराठी शाळेत घालायचा किंवा मुलीला मराठी शाळेत घालायचा, पण आम्ही अजूनही आमच्या चर्चा चालू आहे आणि अशा वेळेला तुमचा व्हिडिओ आमच्या बघण्यात आला आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही ह्याच्याबद्दल तुमच्याशी विचारविनिमय करावा. आणि मग माझे नंबर्स मी लोकांना द्यायचे किंवा कुणी कुणी भेटायला घरापर्यंत यायचे. आणि असं करत ना ते एका छोट्या लेवलला कुठेतरी ते काम सुरू झालं. आणि मग ह्यांच्याकडून असं म्हटलं की मराठी शाळांच्या सदिच्छा दूत वगैरे. तर काय त्यांना नाव मिळालं, बिरुद मिळालं की मजा वाटतेच कुठल्याही वयामध्ये. तर त्याच्यामुळे मग मला फार त्याचं भारी वाटलं मला. आता काही वेळेला असं होतं की संगमेश्वरला किडवई नावाचं एक गाव आहे, तिथे मी गेले होते आणि त्यांनी असं फळ्यावरती खूप सुंदर लिहिलं होतं मराठी शाळेमध्ये, राजभाषा सदिच्छा दूत. मग मला आणखीनच भारी वाटलं. हां, तर मी म्हटलं अरे बापरे, हे तर फारच एकदम भारदस्त आहे काहीतरी. आणि मग त्यांनी मागण्या माझ्यासमोर मांडायला सुरुवात केली की शाळेसाठी असं अनुदान पाहिजे, तसं पाहिजे. आणि त्यांना असं वाटलं की मी काहीतरी, मला राज्य सरकारने मला काहीतरी सदिच्छा दूत वगैरे म्हणून नेमलंय. तर मग मला त्यांना सांगायला लागलं की अहो नाही हो, मराठी भाषा इतकी महत्वाची वाटत नाही सरकारला की त्याच्यासाठी सदिच्छा दूत वगैरे नेमावा. तर तुम्ही हा गैरसमज काढून टाका मनातून.
आणि मग मला इतकं त्याचं एवढं प्रेशर आलं, म्हटलं आता मी भाषण केल्यानंतर त्यांना असं वाटेल की उगीच बोलवलं ह्यांना, त्याच्यामुळे जरा जास्त चांगलं बोललं पाहिजे इथे, असं असं वाटलं मला. तर हा झाला गमतीचा भाग. पण खरंच म्हणजे पालक म्हणून मला जेव्हा मी माझ्या मुलासाठी माध्यम कुठलं निवडावं ही जेव्हा माझ्यासमोर जेव्हा गोष्ट आली, तेव्हा मला अगदी असं वाटलं होतं. आणि त्याचं कारण फार भावनिक होतं. म्हणजे आपण आपल्या मुलांना काय फक्त आपल्या ठेवणीतल्या पैठण्या आणि दागिनेच देणार नसतो, तर बरंच काही वाटून घ्यायचं असतं त्यांच्याशी, म्हणजे सोप्या मराठीत शेअर करायचं असतं. तर ते शेअर करण्यामध्ये माझ्याकडे खूपच मोठा ऐवज होता, तो म्हणजे मराठी बडबड गीतं, कविता, वाचलेल्या गोष्टी, अगदी चिंतूची करामत पासूनची पुस्तकं, ते इंद्रजाल कॉमिक्स पण होती त्याच्यामध्ये, अशा सगळ्या खूप गोष्टी होत्या. आणि त्यांच्याबरोबर जर मला त्यांचा परत एकदा आनंद लुटायचा असेल तर त्यांचं आणि माझं, मी ज्या माध्यमात शिकले तेच त्यांचं माध्यम असावं असं मला वाटलं. आणि मला भारी मौज आली होती शिक्षणाची, ती मजा त्यांना लुटता यावी, आपलं मूल सदा सर्व काळ आनंदी असावं, एवढाच माझा त्याच्या मागचा अत्यंत लिमिटेड असा विचार होता. काही फार मोठा विचार नव्हता. म्हणजे मला ते डॉक्टर इंजिनियर होतील का, किती पैसे कमवतील आणि माझ्या म्हातारपणाची काठी होतील की आधारवड होतील, असला काहीच विचार तेव्हा नव्हता. पण माझं मूल सदा सर्व काळ आनंदी असलं पाहिजे आणि त्याच्या आनंदाचं एक कारण शिक्षण हेही असलं पाहिजे, एवढंच वाटत होतं. आणि त्याच्यातून हा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला असं झालं की, म्हणजे मी एका मुलाखतीत परवा म्हटलं की ते काय फक्त माझ्या एकटीचं मूल नव्हतं, ते सुमितचंही होतं. आणि ते त्याच्या आजी आजोबांचं नातवंड पण होतं, माझ्या आई वडिलांचं पण नातवंड होतं, काका काकूचा पुतण्या होता तो. त्याच्यामुळे सगळ्यांचंच त्याच्याशी काहीतरी नातं होतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकालाच त्याच्या भवितव्याविषयी, त्याच्या जगण्याविषयी काहीतरी सगळ्यांनाच आस्था होती. त्याच्यामुळे हा विषय जेव्हा काढला की मुलांना नीरजला मराठी शाळेत घालायचं असं मी म्हणते, त्याला बऱ्यापैकी विरोध झाला. म्हणजे मूक विरोध झाला. मूक विरोध म्हणजे कसा की एकदम सगळे गप्पच बसले मी हे मत सांगितल्यानंतर. आणि म्हणजे खूप असं भीतीचं वातावरण पसरलं. आणि त्याच्यातून मग नंतर चर्चा केल्यानंतर, आई मानसशास्त्रज्ञ होती, तिच्याशी बोलल्यानंतर असं ठरलं की नाही, हे सर्वतोपरी हा जो निर्णय आहे तो त्याच्या कल्याणासाठी असणार आहे. तो ह्याच्यासाठी की परिसर भाषा ही मराठी आहे, मातृभाषा ही मराठी आहे, शाळा चांगल्या आहेत, असं सगळं वातावरण असताना ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे की त्यांनी माध्यमासाठी मराठीच त्यांनी निवडावी. जर त्यांनी काही वेगळा विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी जास्त अभ्यास आपल्याला करायला लागेल असं वाटलं. आणि मग तो निर्णय सर्वानुमते घेतला गेला. कारण सगळ्यांची चर्चा करून मी गळी नाही उतरवला निर्णय, पण त्याला एक मान्यता मिळेल इतक्या पातळीला आणून तो निर्णय घेतला गेला. आणि त्याच्यानंतर खरंच मला तो जेव्हा शिकत होता तेव्हा, बरं त्याच्यात परत एक असं झालं होतं की त्यावेळेला, म्हणजे मी हे का एवढा फापट पसारा मांडतेय की आत्ता परत एकदा जो हा विचार सुरू झाला ना की इंग्रजी तरी का, किंवा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की इंग्रजीला पायघड्या घालतल्या तुम्ही आणि तुम्ही भारतीय भाषेला नकार देताय. तर त्यावेळेला ना खरं मी याचा विचारच नाही केला, पण उलट त्यावेळेला मी ते वापरलं शस्त्रासारखं कुठेतरी की अहो तुम्हाला, म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं की त्याला इंग्लिश येणारच नाही, 5वीत कधीतरी त्याची तोंडओळख होईल इंग्रजीची, तेव्हा मी असं म्हटलं की नाही, आता पहिलीपासूनच इंग्रजी शिकवतात. हे मी त्यावेळेला वापरलं. तर त्यावेळेला मला असं वाटतं की मी गांधीयन आहे खरीखुरी, की मी जे पहिल्यांदा म्हटलं त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी दुसऱ्यांदा जे म्हटलं ते बघा. तर मी आता दुसऱ्यांदा असं म्हणते की पहिलीपासून गरज नाही इंग्रजीची सुद्धा. पण त्यावेळेला मला असं वाटलं होतं की चला ती होतीये ना ओळख. आणि त्यावेळेला मी जे पुस्तक वाचलं होतं ते पुस्तक पण तसं गोड होतं की एकीकडे इंग्रजीत ती कविता होती आणि दुसरीकडे देवनागरीत त्याचं उच्चारण होईल अशा पद्धतीच्या त्या कविता होत्या. आणि त्याच्या खाली प्रश्नोत्तर वगैरे काही नव्हती. त्यांनी ते नुसतं म्हणायचं होतं, गायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या, वाय, वेअर, हाऊ अशासारखे प्रश्न विचारायचे होते. ह्याच लेवलचं ते आहे असं वाटलं. त्याच्यामुळे त्याचं मला असं वाटलं की त्याचा काही फार धोका नाही, त्याचं फार काही ओझं नाही. आणि नीरजनी त्याची खूप मजा घेतली. पण शिकता शिकता असं झालं की तो 2रीत असताना का 3रीत असताना वाहनांची माहिती अशी लिहिली जात होती आणि ते असं प्रत्येक शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा उच्चार आणि मग त्याचा अर्थ असं होतं. तर पाणबुडी
तर सबमरीन, आणि त्याचा उच्चार दिला होता, त्यांनी लिहिला होता संबरीन. हा, सुंबरान असतं ना तसं संबरीन. सुंबरान काय आठवलं कुठून, तर ते संबरीन असं लिहिलं होतं आणि ते त्यांनी मला दाखवलं. मी त्याची वही बघत होते आणि मी म्हटलं अरे हे संबरीन का लिहिलंयस, ते सबमरीन आहे. तर नीरद मला खरं का, तर म्हटलं हो, कारण बाईंना सगळं कळत असतं, बाईंनाच सगळं माहिती असतं, त्याच्यामुळे बाई चुकत नसतात. तर खरं सांगतेस का तू, तर म्हटलं हो. तर मला म्हणाला खरंच का, खरंच खरं का. म्हटलं अरे खरंच खरंच नीरद, बघ तू स्पेलिंग नुसार तू जा, तर ब आधी आलाय की नाही, म्हणजे बी म्हणजे ब, तर तो आधी आलाय, तर ते सबमरीनच आहे असं मी त्याला सांगितल्यानंतर तो मला ठीक आहे, मी आता इथे खाडाखोड करत नाही, पण मला कळलंय उच्चार काय येते, पण मी काय बाईंना जाऊन सांगणार नाही की तुम्ही चुकलात, आणि तूही माझ्या बाईंना येऊन सांगायचं नाही की तुम्ही चुकीच्यात, कारण त्या माझ्या बाई आहेत. त्याच्यामुळे मुलं शिक्षणाकडे हे असं बघतात, इतकी निरागस असतात आणि ते इतके निरागसपणे बघत असतात, आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं हे शिकणं, त्यांची शाळा, त्यांच्या बाई, त्यांची शिक्षण पद्धती, हे त्यांचं विश्व असतं, ही त्यांची दुनिया असते. आणि इतकं विश्वसून जे मूल तुमच्या खांद्यावरती डोकं टाकतंय, त्या विद्यार्थ्याचा तुम्ही शिक्षणाच्या बद्दलची धोरणं ठरवताना विचारच करत नाही आहात, हे अत्यंत अघोरी आहे असं मला वाटतं. आणि मग मला वाटलं की हे असं त्यांनी इंग्लिश शिकण्यापेक्षा त्यांनी 5वीत ज्या लोकांना, कारण त्यांच्या बाईंचा पण नाईलाज असेल कदाचित, त्यांना काय शिकवायचंय हे त्यांना शिकवलंच नाही, आणि कसं शिकवायचंय ते त्यांच्यावरती पण ते लादलेलं आहे की जो तुमचा विषयच नाही तो तुम्ही शिकवायला लागा थोडीशी तयारी करून. त्यांना ती तयारी करायला वेळही मिळत नसेल कदाचित, आणि त्या शिकवतायत. तर अशा वेळेला त्या वर्षानुवर्ष जे शिकवत आलेले आहेत, उत्तम पद्धतीने शिकवत आलेले आहेत, तेवढंच द्यावं त्यांना शिकवायला, ते त्या उत्तम शिकवतील ह्याच्याबद्दल माझी खात्री आहे असं मला वाटलं. म्हणजे मला त्यांच्याबद्दल पण अपार कळवळा वाटला त्यावेळेला. आणि त्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण मी बघितलेलं त्याच दिवसांमधलं, मी तुमच्या डोसीबाईमध्ये आले होते ती शाळा बघायला, कारण मला असं वाटलं होतं की पार्ले टिळकमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, की एकदा मी एक वही बघितली, त्याच्यात एक चित्र होतं आणि त्या चित्रामध्ये असं तळं होतं आणि त्या तळ्यात काही काळी फुलं होती आणि काळी झाडं होती, आणि त्याच्यावरती एक मोठी लाल रंगाने चूक दिलेली होती, फुली मारलेली होती. तर मला चराव उमटला असा की चित्राला कसं कुणी चूक म्हणू शकतं, चित्र बरोबर किंवा चूक कसं असू शकतं. आणि ती नीरजची मैत्रीण होती, तर तिला मी विचारलं ही काळी फुलं काय आहेत तळ्यात, तर ती म्हणाली अगं ती काळी फुलं नाही आहेत, ती फुलं काठावरती आहेत, ती त्यांची सावली आहे. हा तिचा विचार होता, आणि बाईंनी फुल काळं आहे म्हणून त्याच्यावरती चूक दिलं होतं. तर ह्या अशा गोष्टी असतात शिक्षणातल्या. तर मला फार वाटत होतं की हे बालशिक्षणाबद्दलचा एक वेगळा विचार काहीतरी असायला पाहिजे. भाषा कुठल्या, गणित किती शिकूया, पाढे कुठपर्यंत शिकवूयात, ह्याच्यापेक्षा काय शिकवलं पाहिजे ह्याचा विचार व्हायला पाहिजे, जो होतच नाहीये. त्या गोष्टी अगदीच बाजूला पडून काहीतरी वेगळ्याच बद्दलची एक वेगळीच चर्चा, आणि मग प्रश्न पडतो की मग ती चर्चा काय आहे, ह्याच्या पोटात काय आहे. आणि मग जेव्हा त्या राजकारणाचाच पट एकदम दिसायला लागतो, तेव्हा खरंच माझ्यासारख्या सामान्य पालकाला खूप भीती वाटायला लागते, आणि असं वाटतं की सुरक्षित वातावरणात नाहीये माझं मूल. मुलांनी शाळेत जाणं आणि शाळेतून नीट येणं एवढीच सुरक्षितता नसते, त्याचं मन सुद्धा चांगलं घडायला पाहिजे, हे फार आवश्यक असतं. तर म्हणून त्या शाळेत काही बदल करता येतील का, पार्ले टिळकमध्ये काही नवीन गोष्टी आपल्याला ओळखीच्या करून देता येतील का, कारण शिक्षक सगळे फार गोड होते आणि ते तसे ओपन होते कुठल्या नवीन गोष्टी करायला. तर म्हणून मी डोसीबाईमध्ये आले होते, आणि मी जेव्हा शाळेमध्ये आम्ही आलो तेव्हा आम्ही काही फुलं घेऊन आलो होतो, आणि ताईंनी ती फुलं घेतली आणि त्या म्हणाल्या आता ही फुलं कशात ठेवायची. तर काही मुलं म्हणाली फुलदाणी, काही मुलं म्हणाली फ्लॉवर पॉट, आणि मग त्यांनी एक फ्लॉवर पॉट आणला, त्याच्यात फुलं ठेवली, आणि त्यांनी शब्द लिहिला, फुलदाणी असा शब्द लिहिला, फ्लॉवर पॉट आणि वाज. आणि मग त्या सांगायला लागल्या की फ्लॉवर पॉटला ना वाज सुद्धा म्हणतात. म्हणजे काय होतं की मी फुलं घेऊन आले होते,
ती फुलं त्या मुलांना दिली आणि त्याच्यातून त्यांचा तास सुरू झाला. आणि मुलांनी तो शिष्टाचार शिकला की आपण कुठेतरी जातो तेव्हा आपण फुलं घेऊन जातो, आपण रिकाम्या हाताने जात नाही. त्याला काय म्हणतात, त्याच्यासाठीचा इंग्लिश शब्द, त्याच्यासाठी मराठीत कुठला शब्द वापरला जायचा, तो शब्द, किती गोष्टी एकाच तासामध्ये. ते मग तो तास कशाचा होता? तो गणिताचा तास होता, तो मूल्य शिक्षणाचा तास होता, की तो भाषेचा तास होता? असं तुम्ही काहीच त्याला लेबल करू शकत नाही. आणि मला वाटतं शिक्षण तसं प्रवाही असलं पाहिजे, तसं ते शिक्षण सम्यक असलं पाहिजे, तसं ते शिक्षण समग्र असलं पाहिजे. आणि म्हणूनच कुठेतरी ह्याचा पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे की काय पद्धतीचं शिक्षण आपण मुलांना देतोय. महाराष्ट्र म्हणजे मला आता असं वाटतं की ह्याचा आवाका खूप मोठा आहे, ह्याचा पैस खूप मोठा आहे आणि ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागणार आहेत. पण माझा जेवढा पदर आहे, माझा जेवढा पैस आहे, जिथपर्यंत माझी नजर पोचते तिथपर्यंत मला जर काही करायचं असेल तर मला असं वाटतं की चांगलं काय करायचं आहे मुलांसाठी ते मी करीनच. पण त्याच्या आधी मला त्यांच्यासाठी जर काहीतरी अयोग्य निर्णय घेतले जात असतील तर त्याच्या विरुद्ध मला निषेध नोंदवलाच पाहिजे आणि त्यांच्यावरती काही लादलं जाऊ नये हे तर मला बघितलंच पाहिजे. म्हणजे माझं स्वतःचं भाषांवरती इतकं प्रेम आहे, मी फार लवकर लवकर स्विच करते भाषांमध्ये, कारण मला भाषांचा नाद आहे, छंद आहे. मला औरंगाबादमध्ये वाढलेली असल्यामुळे माझी भाषा गंगाजमनी आहे. मला आत्ता प्रयत्नपूर्वक मी नोकरी असं म्हणायला लागली आहे. नाहीतर इतके दिवस मराठीत बोलताना पण अगं तो नोकरीला जातो ना असं मी म्हणायचे. नौकरी, नऊ असाच यायचा माझ्या तोंडात आणि मग त्याच्यातून पटकन कळायचं की ही कुठली आहे. माझ्या घरामध्ये एकदा एक मुलगी आली, सुमितचे कपडे करायला, कुठेतरी कॉस्ट्युम डिझायनर होती आणि ती मुलगी माझ्याशी सतत इंग्लिशच बोले की हाव यू मॅम आणि असं आणि तसं. मग मी तिला विचारलं, म्हटलं की आय एम जस्ट हॅव्हिंग टी, वुड यू लाईक टू हॅव सम टी? तर मला सांगायला पाहिजे तुम्हाला की मला इंग्लिश पण येतं. मी मराठी मीडियममध्ये मुलांना घातलं म्हणजे मला इंग्लिश येत नाही म्हणून मी मराठी मीडियममध्ये घातलं असं काय नाही, मी खूप चांगलं इंग्लिश बोलते. तर तिला मी विचारलं तर मग दोनदा ती नाही म्हणली आणि त्यांचं काम संपतच नव्हतं तिचं आणि सुमितचं. तर मग शेवटी मी तिला म्हटलं की यू प्लीज टेल मी नाव, बिकॉज नाव आय एम हॅव्हिंग माय सेकंड कप ऑफ टी अँड यू आर नॉट हॅव्हिंग एनिथिंग, यू आर हिअर फॉर लास्ट 1 hour. तर मला म्हणाली, इफ इट इज नॉट मच ऑफ अ ट्रबल मॅम, आय विल हॅव हाफ अ कप ऑफ ब्लॅक कॉफी. म्हटलं ओके. मग मी अशी कॉफी करायला जात होते तितक्यात तिचा फोन वाजला. तर मला म्हणाली, आय एम सॉरी, आय विल हॅव टू गेट दिस. म्हटलं बोल बाई, तुझा फोन बोल. तर तिने फोन घेतला आणि ती म्हणाली, अगं तिथेच ना, अगं तिथेच ना, अगं थैलीत आहे ना, तिकडच्या पांढऱ्या थैलीत आहे ना, मी वापस आले की देते तुला. मी वापस आले ना देते तुला म्हटल्या बरोबर मी तिला म्हटलं, काय ग बिडाची का नांदेडची? तर मला म्हणाली बिडाची. म्हटलं मग कशाला मगासपासून तोंडाला माझ्या फेस आणतेस इतका, कशासाठी? तर मग माझ्या लक्षात आलं, बरं त्याच्यानंतर त्याच्या आधी एकदा मला म्हणाली ती, यू वर फॅब्युलस इन सखाराम बाइंडर. आता सखाराम बाइंडर काही इंग्लिश बोलणारी मुलगी बघणार नाही, नाही का? तर त्याच्यामुळे मला असं झालं की तुला माहिती आहे की मी मराठी अभिनेत्री आहे. सुमित राघवन हा मराठी उत्तम बोलतो, मराठी नाटकातून कामं करतो. तू मराठीतली बिडाची मुलगी आहेस, पण इंग्लिश बोललं की स्टँडर्ड ठरतं तुमचं आणि म्हणून तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता. तर हे जे काय आहे ना बेगडी, सगळं आपलं विचार करण्याची जी बेगडी पद्धत आहे ती म्हणजे मला कळतच नाही, ती कोंबडी आधी की अंड आधी, तसं माझं झालंय की समाजाची विचारधारा अशी बेगडी आहे म्हणून सरकार असं वागतं, की सरकारची विचारधारा बेगडी आहे म्हणून समाज असा वागतो, हे मला कळत नाही. पण आता सरकार काय मी सुधारू शकत नाही आणि राजकारणात जायची माझी काही इच्छा नाही, माझ्यात तेवढी ताकद नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी माझा आसपास, माझा भोवतालच थोडा थोडा जेवढा काय मला बोलून सुधारता येईल तेवढा सुधारावा. आणि त्याच्यामुळे मग हे बोलणं
फक्त शेजाऱ्या पाजाऱ्यांशी न होता थोडंसं मोठ्या प्रमाणावरती सदिच्छा दूत ह्या माध्यमातून व्हायला लागलं. आणि त्याच्यातून मला असं कळायला लागलं की पहिल्यांदा मराठी माध्यमाबद्दल मी बोलायला लागले, त्याची मी जाहिरात करायला लागले. कारण मला असं लक्षात आलं की ते बोलतो त्याचं ताकही विकतं म्हणतात तसं आहे ते, की आम्ही जाहिरातच नाही केली की मराठीतून आम्हाला काय मिळालं. आम्हाला असं वाटलं की, आणि सगळं असंच ना, आपलं कल्चरच असं आहे, आपली संस्कृतीच अशी आहे की फार गवगवा नाही करायचा, जे काय आहे ते आपल्याला मिळालंय ना शांत राहायचं. असं करण्यामध्ये शाळा कधी आपण मारून टाकल्या ते कळलंच नाही. म्हणजे नीरज जेव्हा शाळेत गेला, त्याचा 97 सालचा त्याचा जन्म आहे, 2000 साली तो शाळेत गेला आणि 2000 साली दिया झाली. दिया 2003 साली शाळेत गेली. ह्या 3 वर्षांमध्ये नीरजला चाचणी परीक्षा होती, मुलाखत होती शाळेत ऍडमिशन घ्यायला, आणि दियासाठी पायघड्या घातल्या गेल्या होत्या की ये बाई आमच्या शाळेत म्हणून. 3 वर्षात इतका बदल झाला. एका इयत्तेच्या 6 तुकड्या होत्या आणि 60 मुलं होती. ते आज एकेका इयत्तेच्या एक तुकड्यात आणि 25-30 मुलं आहेत त्याच्यात. आणि आपण हळहळतो पण आपल्याला लाज नाही वाटत, आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला लाज वाटून त्याच्याबद्दल काही करायला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही, आणि आपण ते करत नाही. कारण आपलं असं झालंय की आपलं एकदा मूल शिकून शहाणं झालं ना, ते गेलं ना बाई त्या 10वीच्या मांडवा घालून, आता नकोच तो विषय, संपून जातो आपला संबंध त्याच्याशी. आणि त्याच्याचमुळे मला आत्ता जे मी करतेय ते मी गिल्टमधून करतेय बहुतेक जास्त. अपराधगंड सगळ्यात जास्त आहे मला, की आम्ही गाफील राहिलो, आम्ही लक्ष दिलं नाही म्हणून हे असं झालंय. आणि आता तसं होता कामा नये. आता जेवढं काही करता येईल तेवढं जीवानिशी करावं असं वाटतं, आणि म्हणून मी इथे आहे. आता त्रिभाषा सूत्राबद्दल तर तेच, म्हणजे परत माझं म्हणणं तेच होतं की इंग्रजी सुद्धा आपण जी शिकवायची म्हटलं मुलांना हसत खेळत, ती हसत खेळत जर आपण चुकीची शिकवली तर त्याचा काहीही फायदा नाही. आणि आम्हाला हसत खेळत मारून मुटकून कशीच नाही शिकवली 5वी पर्यंत इंग्रजी, काहीही बिघडलं नाही. आमच्याकडे येऊन मुलींनी म्हटलं की आय वुड इफ इट इज नॉट मच ऑफ अ ट्रबल, तर बाई मला तुला त्रास होत नसेल तर मला अर्धा कप कॉफी दे, असा त्याचा अर्थ हे कळतं 5वी नंतर इंग्रजी शिकलो तरी. आणि आपल्याला एखादी गोष्ट मागायची असताना 15 पद्धतीने इंग्रजीत सुद्धा मागता येते, त्याच्यामुळे अडत नाहीये कुठेही. ती फक्त एक भाषा आहे, फार काही नाहीये, फक्त एक भाषा आहे. तशीच हिंदी ही सुद्धा एक भाषा आहे. मला खरं तर म्हणजे खूपदा प्रश्न पडतो की हिंदी आलीच का, 5वी पासून तरी आपल्याला हिंदी आलीच का होती. पण त्याच्याबद्दल गोड वाटतं, कारण ती भाषा गोड आहे ऐकायला. राष्ट्रभाषा प्रसार समितीच्या भयंकर केंद्र असायची सगळीकडे, आणि ती कुठे असायची, औरंगाबाद सारख्या ठिकाणी. तर मराठवाड्यामध्ये कुठल्या तरी टुमदार बंगल्यामध्ये राष्ट्रभाषा प्रसार समितीचं ऑफिस असायचं. ते प्रसार की प्रचार हे पण आम्हाला तेव्हा नक्की माहिती नसायचं. आम्ही तिथे बघायचो आणि मग लिहायचो की ते प्रसार आहे का प्रचार आहे, अशी तर परिस्थिती होती. पण खूप छान लोक तिथे असायचे आणि खूप पुस्तकं वाचायला मिळायची. एक वेगळ्या पद्धतीचं सगळं कल्चर तिथे असायचं आणि ते गोड वाटायचं. आंतरभारती तेव्हा इतकं काम करायची, तसं काम व्हायला पाहिजे, चॉईस मिळायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की हे मी सायकोलॉजीमध्ये शिकले होते. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे 2 शब्द आहेत, वाढ आणि विकास. तर तुम्ही विकसित होणं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असणं. मग ते भाषेच्या बाबतीत पण पाहिजे ना. मला जर माझ्या भाषा विकसित करायच्या असतील तर मला अनेक पर्याय उपलब्ध पाहिजेत, आणि त्याच्यातून मी एक पर्याय निवडीन की मला तेलुगू शिकायची का तमिळ शिकायची, मी ते ठरवीन आणि मग त्याच्यासाठी कष्ट घेईन. पण त्याच्यासाठी ती उपलब्धता असली पाहिजे. पण आपल्याकडे कसं आहे, नाही आम्ही म्हणू तोच विकास, आणि ज्याला ते विकास म्हणतात तो विकास नाहीच आहे, ती फक्त वाढ आहे, ती नुसती सूज आहे. विषय वाढवायचेत नुसते. का वाढवायचेत विषय, म्हणजे प्रॅक्टिकली सुद्धा जर आपण विचार केला की तुम्हाला हिंदी म्हणजे काय साधणार आहे, हिंदी शिकून मुलांचं काय साधणार आहे, हा मला सतत प्रश्न पडतो. आणि मला असं वाटतं की त्यांचा गोंधळच जास्त उडणार आहे. आत्ता नुसतं मराठी लिहिताना सुद्धा शुद्ध अशुद्ध प्रमाण आणि साधी भाषा
आता असं म्हणतात ना, प्रमाण आणि साधी भाषा, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण, त्याच्यावरून सुद्धा आपण लोकांचे स्टँडर्ड्स ठरवतो. मराठी शाळेत का पाठवत नाही मुलांना असं तुम्ही विचारा. सगळे आनी-पानी गव्हाच्या गोणीवाले लोक आलेत शिकवायला, म्हणून आम्ही मुलांना पाठवत नाही. आणि मग तो तिथे काय, तिथे इंग्रजी शाळेत जे बोलतायत ते काय शेक्सपियर शिकवतायत, गटे शिकवतायत, काय शिकवतायत? त्यांचे इंग्रजी उच्चार काय आहेत त्याच्याशी तुम्हाला घेणं देणंच नाहीये, कारण तुम्हालाच ती भाषा येत नाही. आणि आनी-पानी लोणी म्हणणारा माणूस 2x2 4च शिकवतोय. तो गणित शिकवताना तो गणित म्हणतोय आणि तुम्हाला फरक काय पडतोय? पण नाही, तिथे आम्ही ठरवणार की नाही, आनी-पानी लोणीवाले लोक आले ना म्हणून आम्ही तिथे पाठवत नाहीये. हे बहुतांश लोक हे कारण सांगतात. त्यांना ज्ञान आहे की नाही ते बघा ना. आत्ता ना मी एक सध्या मी अतिशय काही व्हिडिओज मी अगदी बघते, त्याच्यामध्ये काही आहेत ते राखी सावंत यांचे आहेत, एक आहेत ते फडणवीसच आहेत पण त्या स्त्री आहेत, आणि तिसरे आहेत ते जे चांगले आहेत. म्हणजे हे मला खूप स्ट्रेस झाला की मी हे बघते की हे लोक कसे एंटरटेन करतायत, आपलं मनोरंजन काय झालंय ते बघण्यासाठी मी हे बघत असते. आणि तिसरे एक ना गुरुजी आहेत, डोळे गुरुजी म्हणून, त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघा. ते भाषेच्या संदर्भातले, लिखाणाच्या संदर्भातले, व्याकरणासंदर्भातल्या गोष्टी इतके वेगळ्या सुरात, टोपी घातलेले गृहस्थ आणि ते सांगत असतात, इतकी इंटरेस्टिंग करून ती भाषा शिकवतात. तुम्ही म्हणा बरं मग की त्यांना काही भाषेचं ज्ञान नाही म्हणून, त्यांना व्याकरण शिकवता येत नाही म्हणून ते म्हणतात आनी-पानी लोणी असे त्यांचे उच्चार आहेत. पण ते इतकी उत्तम भाषा शिकवतात की मला जर आता लिहिताना काहीतरी जर प्रश्न पडला तर डोळे गुरुजींचा ह्याच्यावरती काही आहे का बघूयात असं म्हणून मी बघते. त्याच्यामुळे भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. त्याच्यावरती शासनाने नक्की विचार करावा आणि त्याच्यासाठी जर त्यांना काही करता येत असेल तर त्यांनी नक्की करावं. भाषा शिक्षणाच्या बाबतीत मराठीचंच शिक्षण तुम्ही कशा पद्धतीने घडवताय, पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्ही कुणाला काय देताय ह्याच्याबद्दलचा तुम्ही विचार करत नाही आहात. आता NEPच्या धोरणाबद्दल नरेंद्र जाधव त्या दिवशी बोलताना असं म्हणाले की NEP ही एक अत्यंत सुंदर काहीतरी गोष्ट आहे, प्रत्येकाने त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं केलंय. अन्वयार्थ वेगळा लावायला ती काय कविता आहे का निबंध आहे की मला तो वेगळा भासला, ह्याला वेगळा भासला? मी म्हटलं चला आपण कार्यक्रमच करायला लागू मग आता, असे बहर NEPचा असं म्हणून थिएटरमध्ये कार्यक्रम लावू मनोरंजनाचा, की मला ते असं दिसतं, तुम्हाला ते कसं दिसतं? म्हणजे एकच कविता कुणाला तरी प्रेम कविता वाटते आणि एखाद्याला ती आध्यात्मिक कविता वाटते, चाफा बोले ना. तसं आहे का NEPचं काही, की प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं नाही ना? म्हणून तर ते धोरण आहे ना. धोरण हे स्पष्ट असलं पाहिजे, थेट असलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जर काही अशा त्यांनी शक्यता जर ठेवलेल्या असतील की त्या राज्यानुसार त्या बदलाव्यात, कारण त्यांनी हा विचार केला असेल की कुठे काय शिकवलं जातंय, हा तिथला प्रश्न असतो तो. असा मी तुम्हाला सांगते, आता मराठीच्या पुस्तकामध्ये डाळिंबीची उसळ असा जर शब्द आला, आमच्या मराठवाड्यातल्या पोरांना कसं कळावं डाळिंबीची उसळ? तुम्हाला उडव्यावरचं इरलं कळेल का? मला माहिती उडव्यावरचं इरलं काय येते, कारण मी मराठवाड्यात राहत होते. तर जो तुमचा भौगोलिक भाग आहे, जिथे तुम्ही राहता, त्याचा तुमच्या भाषेशी खूप घनिष्ठ संबंध असतो, तुमच्या संस्कृतीशी संबंध असतो. आणि म्हणून त्या शक्यता कुठे कुठे ठेवलेल्या असतील की तुम्ही तुमच्या परीने तुम्ही ते करा, तुम्हाला जसं सुटेबल होईल. तुमच्यासाठी ज्या पोताचं पोत असतो ना, एक वस्त्राचा जसा पोत असतो तसा भाषेचा पोत असतो. पण आता ह्या गोष्टी तर खूप पुढच्या, की तुमचा पोत जो असेल तसं तुम्हाला शिकायला मिळावं, हे तर आपण फारच पुढचं बहुतेक बोलतोय. इथे तर ह्यांचं म्हणणं आहे की सगळं काही एकजिन्सी व्हावं, सगळ्यांनी कुंकू लावायचं, सगळ्यांनी टोप्या घालायच्या, सगळ्यांनी एकच भाषा बोलायची, सगळ्यांनी एकच धर्म त्यांनी सगळ्यांनी पाळायचा, असं कुठेतरी एकजिन्सीकरण करणं आहे. म्हणून त्यांना ही हिंदी आणायची होती. आता माझ्या लेकराला इंग्लिश पण जर नीट शिकता येत नसेल, हिंदी जर पहिलीपासून जर निरदियाला जर शिकायला लागली असती ना, तर म्हणजे ते शिकलेच नसते असं मला वाटतं आता. म्हणजे मला खूप बरं वाटतंय, मला खूप हायसं वाटतंय की माझी दोन्ही मुलं
शाळेतून मोकळी झालेली आहेत आणि दोघांनी सांगितलेलं आहे की त्यांना काही मुलं बिलं होतील असं त्यांना वाटत नाही, कारण त्यांनी ठरवलंय की कुत्री मांजरच अडॉप्ट करायची आणि तीच माझी नातवंड असतील. त्याच्यामुळे मला तर खरं तर मी ह्या गोष्टीत पडायची गरजच नाहीये मला पर्सनली, जर बघायचं जर झालं तर. कारण मला ते त्रिभाषा सूत्र काय आणा नाही तर चौभाषा सूत्र आणा, मला काही पोरं शिकवायची नाहीये त्याच्यात. ते भावभाव आणि वाववाव करणार आहेत. जोपर्यंत प्राण्यांनी कुठली भाषा बोलावी हे ठरवत नाही सरकार, तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यात आता म्हणजे साधे साधे शब्द जे आहेत की व्यक्ती, आपण ते टेलिफोनवरचं ऐकतो तेव्हा रेकॉर्डिंग ऐकतो की आपण संपर्क करत असलेला व्यक्ती ह्या वेळेला आपल्याला उत्तर देऊ शकत नाही असं म्हणतात ते. तर आपल्याकडे व्यक्ती ही ती असते, हिंदीमध्ये व्यक्ती हा तो असतो. इथे तुम्हाला आणि पाणी लोणी केलेलं चालत नाही. उद्या हिंदी तुम्ही मराठीच्या बोकांडी बसवल्यानंतर पोरं जेव्हा अशी सरमिसळ करायला लागतील ती चालेल का? कारण ते तुमच्या सरकारने ठरवलेलं असेल, ते चालेल नाही चालणार. हा गोंधळ त्यांना करू नका. त्यांना एक भाषा उत्तम शिकू द्या, जी त्यांची परिसर भाषा असेल तीच त्यांची माध्यम भाषा असेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना एकदा भाषा ते शिकले आणि भाषा कशी शिकायची आहे हे शिकले की त्याच्यानंतर त्यांना फक्त ते नुसतं ते काय म्हणू बरं त्याला, ते सॉफ्टवेअर त्यांना चेंज करायचंय फक्त. नाही, त्यांना काय चेंज करायचं, कीबोर्ड फक्त चेंज करायचा. त्यांना कशी शिकायची ते कळेल ना. 5 वर्ष शाळेमधली त्यांना भाषा मुळात काय असते, भाषेचं चलन काय असतं, व्याकरण काय असतं, कर्ता काय असतो, क्रियापद काय असतं, हे एकदा त्यांना कळलं की त्याच्यानंतर त्यांना तर दुसरी भाषा तर समोर आली आहे, ती शिकताना आपल्याला हेच त्याला निकष लावायचे आहेत. हे कळल्यानंतर ते शिकतील भाषा उत्तम. पण आधी जी भाषा शिकवतायत ती त्यांना उत्तम शिकू द्यात. एवढं माझं ह्याच्याकडे बघण्याचा एक छोटासा दृष्टिकोन आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पहिल्यांदा मला जर काही चळवळ जर करायची असेल ना तर ती मराठी माध्यमाच्या शाळा वाढवा. म्हणजे माझं तर आता असंच झालंय, मी एकदा म्हटलं पण होतं आनंद एका कुठल्या तरी भाषणामध्ये की माझं आता असं झालं की कुणीही काही समस्या मला सांगितली ना मुलांविषयी तर मी त्यांना म्हणते मातृभाषेत ज्ञान शिकवलं म्हणून झालं. मुलगा खूप वांड आहे, अजिबात ऐकत नाही, अभ्यास करत नाही, वाया गेलाय. सगळ्याचं कारण एकच आहे की मराठी माध्यमात गेला नाही. त्याला सांगताच येत नाही, 4 लोकात बोलताच येत नाही. कसा बोलेल तो? त्याला त्याचा विचार करायची भाषा वेगळी, तो शिकतोय ती भाषा वेगळी, त्याच्या अभिव्यक्तीची भाषा आणखीन तिसरी, त्याची मित्रमैत्रिणी जे आहेत जिथे तो मोकळेपणाने बोलतो ते एक सरमिसळ काहीतरी वेगळीच भेसळ भाषा बोलतात. कसं त्याला कळणार की हे जे आपल्याला वाटतंय ते हे आहे आणि मला ह्यांना जे सांगायचंय ते ते आहे? ह्याच्यात काही सुसूत्रता नको का? आणि म्हणून भाषा, माध्यमातलं शिक्षण, माध्यमाची भाषा मातृभाषा असणं, परिसर भाषा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. लातूरला मी शिकत असताना अनेक मारवाडी मुलं, माझ्या वर्गातली 30% मुलं ही मारवाडी होती आणि त्यांच्या सगळ्यांच्या आजोबांची दुकानं होती मोठमोठी लातूरमध्ये. म्हणजे त्यांच्याबद्दलचं असं होतं की त्यांना मुलांना जर व्यवसायच जर करायचा असेल तर तो महाराष्ट्रातच करायला लागणार आहे, त्याच्यामुळे त्या मुलांना ती भाषा आली पाहिजे असा विचार तेव्हा होता. मग आता हे कुठे आलंय जे सर म्हणतात सारखं की हे पहिलं राज्य असेल जे विस्थापितांची भाषा शिकणार आहे, की बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांची भाषा आम्ही शिकावी आणि आमची भाषा तुम्ही शिकू नये. बरं, नुसतं शिकणं नाही म्हणजे शिकू नये ही गोष्ट नाही, तर तिच्याबद्दल अनादर. नाही शिकत जा, मला येत नाही रे आणि नाही बोलणार, ह्याच्यामध्ये फरक आहे ना. हे आपण का करतोय ते मला माहिती नाही. आता सुद्धा मला आत्ता जे माझं, मी म्हणते ना की माझं जे काय आहे ते माझ्या वैयक्तिक अनुभवातलं आहे की मला असं वाटतं की मराठी शाळा बंद पडतात हे माझं पाप आहे, हा माझा गुन्हा आहे. मी नाही सांगू शकले लोकांना की तुम्ही ह्या शाळा चालवा असं. तर तसंच मला असं वाटतं की आत्ता सुद्धा म्हणजे आम्ही गाफील राहिलो ना मधल्या काळामध्ये. माझी पिढी तर इतकी काय म्हणू
एरवी मला खूप शब्द सुचतात, चांगलं बोलायचं असलं की वाईट म्हणायचं असलं की पटकन कुठला शब्द निवडावा असं होतं. नतद्रष्ट आमची पिढी. आमच्या वाडवडिलांनी संघर्ष केला, स्वातंत्र्य संग्राम, त्याच्या गोष्टी आम्ही चवीचवीनी चघळल्या आणि त्याचा भारी अभिमान बाळगला. आणि आम्हाला वाटलं आता काही आपल्याला करायची गरज नाही, त्यांनी करून ठेवलंय. आता जे करायची गरज आहे ना ते आपली पुढची पिढी करेल की. त्यांना घडवू आपण असं वाटलं. आणि त्यांना घडवताना आम्ही काय केलं, ते बिचारे त्यांचेच घडले. त्यांना आम्ही काहीही दिलं नाही, कुठल्याही पद्धतीचं वातावरण दिलं नाही. आम्ही इतके सुस्त होतो म्हणून हे सरकार असं मिळालेलं आहे आणि म्हणून हे सगळं समाजातलं वातावरण इतकं घाणेरडं आहे. त्याचा मला प्रचंड गिल्ट आहे. म्हणून आत्ता मला असं वाटतं की एक तर मराठी शाळा आम्ही वाचवायला पाहिजेत आणि आत्ता प्रत्येक गोष्ट जी घडते आहे त्याच्याबद्दल सजग राहिलं पाहिजे. आत्ता ते म्हणतायत ना की GRs मागे घेतले, मला अजूनही झोप येत नाही आणि अजूनही माझा विश्वास बसत नाही. कारण इतकी संदिग्धता ह्याच्यापूर्वी मी आयुष्यात कधीही बघितलेली नाहीये. कुठलीच गोष्ट स्वच्छ दिसतच नाही आपल्याला. GR मागे घेतला, मग नरेंद्र जाधवांच्या नावाखाली एक समिती मांडलेली आहे. काही गोष्टी वडील सरकारी अधिकारी होते, भाऊ खूप मोठा उच्चपदस्थ होता, त्याच्यामुळे खूप गोष्टी आतल्या पण माहिती आहेत. म्हणून कळतं की यांचा भरोसा धरला नाही पाहिजे, एवढं मला नक्की माहिती आहे. म्हणजे माझ्यासारखी मुलगी म्हणते अजून, मी 54 वर्षाची झाले तरी, पण माझ्या वडिलांनी मला जे शिकवलं होतं ते असं होतं की विश्वास टाकू की नको असं जेव्हा वाटतं तेव्हा विश्वास टाकून बघ. पण आत्ता मला माझ्या माझ्या वडिलांचं प्रत्येक वाक्य हे ब्रह्मवाक्य असल्यासारखं वाटायचं, पण मला आत्ता तसं नाही वाटत आहे. आत्ता मला असं वाटतं की खूप काही त्यांनी अगदी मोठ्याने सांगितलं ना तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये. आणि तसं आत्ता झालेलं. नरेंद्र जाधवांची एक मुलाखत वाचली जी यांनीच मला पाठवली होती, ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी समितीमध्ये कोण आहे हे पण गुलदस्त्यात ठेवलंय. हे काय आहे? समिती नेमली आहे, आता तुम्हाला कळेल. अरे काय गंमत काय आहे याच्यामध्ये की आता तुम्हाला कळेल? ते कळेल असं म्हटलं ना, ते लवकरच समोर येईल असं म्हटलं की ते वाईटच असणार. अशी खुणगाठ मनाशी बांधा आणि अजिबात रिलॅक्स होऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करेन. कारण काय होतं, सारखं एक गठ्ठा चांगले लोक आपल्याला भेटत नाहीत हल्ली. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मला इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा दिसता, आणि मी तुम्हाला परत सांगते, ह्या सगळ्या लोकांनी इतकं मुद्देसूद सुंदर मला बोलता येत नाही. कारण माझं जे काय आहे माझ्या भावनांना विचारायचं असतं रे, एवढंच आहे. मी भावनिकच आहे. आणि मला आत्ता कळलंय की फार विचारांनी जग चालत नाही, ते भावनेनेच चालतं. ते तसं चालणं जास्त बरं असतं. त्याच्यामुळे मी तुमच्या भावनांनाच हात घालायला इथे आली असं समजा. पण तरीसुद्धा मी जरा शहाणीसुरती बाई आहे, 54 वर्षाची आहे. त्याच्यामुळे काही तुम्ही माझ्यापेक्षा लहान असाल तर मोठी बाई सांगते म्हणून ऐका, कुणी समवयस्क आहे जरा बघूया हिचंही ऐकून म्हणून ऐका. जे मोठे आहेत ते उदार मनाने, हिच्या बोलण्यात असेल काहीतरी तथ्य, हिने काही कुठल्याही पद्धतीचं वाईट केलंय असं तर तुमच्या समोर आलं नसेल, केलेलं खरंच नाहीये. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवा. पण आत्ता सध्या जी गरज आहे ती लोकांनी संख्येने एकत्र येण्याची आहे. यावेळेला आमचा एक वेगळ्याच पद्धतीचं जेव्हा आम्ही मांडायचं ठरवलं होतं या GRच्या विरोधात, त्यावेळेला असं झालं की आम्ही म्हणत होतो की 500ची तयारी करायची आणि मनाची तयारी मात्र 50चीच ठेवायची. पण खरंच 500 लोक जमले आहो यावेळेला. आणि मला ही इथे येऊन ही कृतज्ञता पण व्यक्त करायची होती की सगळे इथे बसलेले अर्धे लोक जे होते ते आमच्या धरणं आंदोलनामध्ये आले होते. गिरीश सामंतांचा, विजयदादांचा, ह्यांचा सगळ्यांचा इतका मोठा नुसता आधार आणि पाठिंबा नाही, कारण आधार आणि पाठिंबा आणि अंगठे खूप मिळतात हल्ली, पण सहभाग असणं आणि मार्गदर्शन असणं हे खूप आवश्यक असतं. ते आम्हाला मिळतं. कुठल्याही पद्धतीने आपली जी मराठी भाषा आहे, संस्कृती आहे आणि महाराष्ट्र धर्म असा म्हणून जो काही आपला खराखुरा आहे, जो सर्व धर्मांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे असं मला वाटतं, तो जपण्यासाठी तुम्ही सतत बरोबर असा, तुम्हाला मी गृहीत धरते आणि तुम्ही आहात त्याच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. तेवढीच संधी घ्यायला मी आज इथे आले होते. माझ्या भाषणातून तुम्हाला फार काही मिळणार नाही, फक्त तुमच्यावरती एक जबाबदारी टाकली आहे हे मात्र तुम्हाला नक्की इथून बाहेर पडताना जाणवेल.
तेवढ्यासाठी आले होते. धन्यवाद.